आता खूप पॉप्युलेशन एवढं वाढलं आहे की ह्याच्यानंतर जे आपण पुढच्या पिढीला देणार आहोत ते जर का खूप संस्कारजन्य असेल आणि एज्युकेशन बॅकग्राऊंड त्याच्यात असेल तर ते तुम्ही अगदी तुम्हाला कळलं 7व्या महिन्यात तरीही तुम्ही गर्भसंस्कारची प्रक्रिया सुरू करू शकता. तर जसं मगाशी तुम्ही म्हणालात की इंटेलिजन्स किंवा बेबीला पण स्मार्ट करू शकतो, म्हणजे एक्झॅक्ट काय होतं कसं होतं ते आत थोडं अजून डिटेल एक्सप्लेन कराल का प्लीज? प्राणायाम नंतर तुम्ही काही मेडिटेशन्स करू शकता आणि गर्भसंवाद म्हणजे तुम्ही बेबीशी पोटावरती लिटरली हात ठेवून तुम्ही गर्भसंवाद म्हणजे बोलू शकता. बऱ्याच लोक IVF ला जातात, अशा लोकांना गर्भसंस्कार किती इम्पॉर्टंट आहेत किंवा त्यांनी करावेत का? ते जास्ती मला वाटतं थोडं आई वडिलांचं जास्ती प्रेमाने करू शकतात. आता तू पण जनरली काय होतं, कधीच योगा केला नसतो, पहिले 2-3 दिवस करतात, अंग दुखतं आणि मग माणूस थांबवतं. आता मुलांना जर का त्यांचा विकास करायचा असेल तर त्यांना नॅचरल गोष्टींशी खेळू द्यायला. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोराबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. हो, गोराबेजचा स्टुडिओ आहे. थोडंसं वेगळं वाटतंय, पण आजचा टॉपिक आहे तसाच वेगळा आहे. खरं तर आपण IVF किंवा कन्सिवेशन्स याच्यावर खूप असे पॉडकास्ट केले आणि त्याच्यानंतर बऱ्याच लोकांचे DM आणि कमेंटमध्ये रिक्वेस्ट आल्या की गर्भसंस्कार या विषयावर पण पॉडकास्ट हवा आहे. आणि गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय असतं, ते का करावे, ते किती महत्त्वाचे असतात आणि खरंच त्याचा काही फायदा होतो का? आपण महाभारतात नेहमीच अभिमन्यूचं नाव घेत असतो की अभिमन्यू चक्रव्यूहात जाण्याचं त्याच्या गर्भामध्ये शिकला, पण बाहेर येण्याचं तो अख्ख्या आयुष्यात नाही शिकला. पण खरंच मग असं काही होतंय का किंवा अशा गोष्टी घडतात का आणि त्या कशा घडतात हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या पॉडकास्टमधून अदिती मुंडे यांच्याकडून. तर चला गप्पांना सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय असतं. नमस्कार अदिती ताई. नमस्कार. तुमचं गोराबेज पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. इथे येऊन खूप छान वाटतंय. नक्कीच. ओके, आता आमच्या प्रेक्षकांसाठी मला तुमची थोडक्यात ओळख हवी आहे, तर प्लीज सांगाल का? तर माझी बॅकग्राऊंड सांगायची झाली तर मी इंजिनिअरिंग केलं, US मध्ये होते. पण माझी जी फॅमिली बॅकग्राऊंड आहे त्याच्यामध्ये शक्तिपात योगची बॅकग्राऊंड आहे, तर त्याच्यामुळे योगाची बॅकग्राऊंड ही आमच्या जेनेटिक्समध्ये होती असं म्हणायला हरकत नाही. जी मी योगा प्रॅक्टिशनर आहे, योगा प्रॅक्टिस करते. पण त्याच्यानंतर या डीप सब्जेक्टमध्ये मी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि माझे गुरुजी पण बनारसमधलेच आहेत, तिथून मी या सगळ्याचं ट्रेनिंग घेतलं. मी मास्टर्स केलं आहे योगामधून आणि योग विशारद ही डिग्रीचं नाव आहे आणि आता मी PhDकडे परस्यू करते आहे. आणि त्याच्यानंतर आता आम्ही बेसिकली काय करतो की हे जे योगाचे रिलेटेड ट्रेनिंग्ज आहेत, पोस्ट नेटल, प्री नेटल जे तुम्ही म्हणलात गर्भसंस्कार, त्याच्यानंतरसुद्धा डिलेवरी झाल्यानंतरही काय केलं पाहिजे आणि योगा बेसिकली रिलेटेड योगा प्रॅक्टिसेस, आयुर्वेदा, हे सगळं आम्ही कंबाईन करतो आणि रेग्युलर ट्रेनिंग्स जी असतात योगाची ती सुद्धा आम्ही कंडक्ट करतो. वाव, जसं आता आपण मला वाटतं टॉपिकलाच हात घालत आहे, कारण तू PhD करतेस या विषयात म्हटलं एक वेगळाच फिलिंग येते. कारण आपल्याला जनरली हायर एज्युकेशन म्हटल्यानंतर बऱ्याचदा त्या सेक्शनमधले PhD येते, या टेक्निकलमध्ये PhD येते, म्हणजे याच्यात PhD करतात लोक, हे खरंच अमेझिंग आहे आणि त्याची लोकांना खरंच गरजही आहे आज आपल्याला. पण आता टॉपिकला हात घालताना मला सगळ्यात पहिलं विचारायला आवडेल की गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय असतं? गर्भ म्हणजे जो आपण प्रोजेनी देणार आहे पुढे, आपण जी पिढी पुढे तयार करणार आहे ती संस्कारित पिढी यायला पाहिजे. आता खूप पॉप्युलेशन एवढं वाढलं आहे की ह्याच्यानंतर जे आपण पुढच्या पिढीला देणार आहोत ते जर का खूप संस्कारजन्य असेल आणि एज्युकेशन बॅकग्राऊंड त्याच्यात असेल तर हे आपण का नाही गर्भ जेव्हा तयार होत असतो तेव्हाच का नाही देऊ शकत. आणि हे सगळे जसं तुम्ही महाभारतात म्हणलात, हे पिढी चालत आलं होतं. मध्ये थोडा ह्याच्यामध्ये ब्रेक पडला, पण आता पुन्हा लोक सुरुवात केली आहे गर्भसंस्कार या ह्याच्यामध्ये. गर्भसंस्कारमध्ये कन्सेप्शनच्या पण आधी ह्याच्यावरती बीजावरती आपण प्रक्रिया करू शकतो. त्याच्यामध्ये बऱ्याच आयुर्वेदिक बॅकग्राऊंडसुद्धा आपण देऊ शकतो, योगा प्रॅक्टिस करू शकतो, आयुर्वेदिक डाएट देऊ शकतो आणि म्युझिक थेरपी. हा सर्वांगीण विकास त्या बाळाचा होतो. आणि मग तुम्ही जसं म्हणालात आत्ता अभिमन्यूची जी स्टोरी आहे तसंच सेम आहे की तुमची पिढी नक्कीच खूप छान बाहेर येईल. त्यांना ऑलरेडी इतकं नॉलेज थोडंफार असेल की त्यांना ऑटोमॅटिकली कळेल कुठल्या पाथकडे आपण जायचं आहे. आणि ह्याच्यात जेनेटिक ऑल्सो मेक्स अ ह्यूज पार्ट, ह्या जेनेटिक पार्ट येतोच ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे आपण एक छान
व्यक्ती आपण जगाला देऊ शकतो असं मला वाटतं. म्हणून गर्भसंस्कार हे आताच्या पिढीसाठी एक बोon म्हणता येईल. ओके. हे खूप सुंदर प्रक्रिया आहे आणि आता आजकाल 1 किंवा 2च्या शिवाय पिढी आपण वाढवतही नाही आहे आणि जो वंश येतोय पुढे तो संस्कारित नक्कीच तयार होईल. ओके. आदितीताई, आता तू हे सांगितलंस ठीक आहे, पण मला अजून एक क्वेश्चन येतोय की एक्झॅक्ट संस्कार म्हणजे आपण असं नेमकं काय करतो? म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की बीजं पण असतं, त्याच्यावर पण संस्कार असतात. मग संस्कार इन द सेन्स काय प्रोसेस करतो आपण? म्हणजे जर थोडंसं डिटेल अजून एक्सप्लेन केलं तर आवडेल. बरोबर. तर आता ही सुरुवात जी होते ह्याला प्री कन्सेप्शन इंग्लिशमध्ये शब्द आहे. ओके. प्री कन्सेप्शन हा एक साधारण 6 महिने ते 1 वर्षाचा पिरियड आहे. तुम्ही ठरवलं लग्नानंतर की आता आम्ही 1 वर्षभर आमचं एक लग्नाचं आयुष्य आम्ही जगलो, आता आम्हाला पुढची पिढी आणायची आहे जगामध्ये. बरोबर. तर त्याच्यासाठी तुम्ही 1 वर्षभर तुम्ही ही प्रक्रिया स्टार्ट करू शकता. त्याच्यामध्ये पंचकर्मसुद्धा येतात, जी तुम्ही 6 ते 1 वर्ष आधी तुम्ही सुरू करू शकता. योगिक प्रॅक्टिसेस तुम्ही सुरू करू शकता. योगा ॲज अ थेरपी, योगा फॉर युअर बेटरमेंट, योगा फॉर द बॉडी तुम्ही ते सुरू करू शकता. आणि म्युझिक थेरपी ह्याच्यामध्ये खूप मोठा प्ले करते. म्युझिक थेरपीमध्ये एक 3-4 प्रकार आहेत. एक इन्स्ट्रुमेंट आहे सरोद, सितार, ह्याचे तुम्ही म्युझिक ऐकू शकता. चॅन्टिंग, मंत्र चॅन्टिंग हा पण एक खूप मोठा भाग आहे याच्यामध्ये. मग जे मंत्र साधा आपण घेऊ शकतो, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णाचं जनरली आपण फोटो लावतोच जेव्हा आपण कन्सेप्शनच्या पिरियडमध्ये आहे, प्री कन्सेप्शनच्या पण पिरियडमध्ये आहे. तर या सगळ्याचं आपण चॅन्टिंग सुरू करू शकतो. याच्याशिवाय तुम्ही चॅन्ट्स ऐकू शकता, मंत्र तुम्ही ऐकू शकता. आणि या मंत्रांची जी व्हायब्रेशन्स आहेत ती ऑटोमॅटिकली त्या बीजावरती होणार आहेत. तर जेव्हा ही प्रक्रिया सुरू होतीये तर ह्याच्यामध्ये कन्सेप्शनसाठी, मिलनासाठी खूप एक सुंदर बीज तयार होतं. जसं पेरू तसं उगवतं आणि तसंच ते पुढे जातं. तर ती ही प्रक्रिया तेव्हापासून स्टार्ट होते. साधारण 6 महिने ते 1 वर्ष ही प्रक्रिया तुम्ही स्टार्ट करू शकता. मग याच्यामध्ये यज्ञ पण आहेत. पूर्वीच्या लोकांनी यज्ञ करायचे, अश्वमेध यज्ञ वगैरे केलेले आहेत. तुम्ही ते सुद्धा करू शकता. म्हणजे रिच्युअलिस्टिक आस्पेक्ट पण आहे ह्याच्यामध्ये, प्लस बाकीच्या आपण गोष्टी करू शकतो. नक्कीच. आता जसं तुम्ही सांगताय की प्री कन्सेप्शनला पण होतं, पण मग गर्भसंस्कार जे आहेत त्याचा असा काही स्पेसिफिक टाईम आहे का की ॲटलिस्ट या महिन्यापासून मस्ट हॅव केलंच पाहिजे किंवा स्टार्ट केलंच पाहिजे? असं खरं नाही आहे काही. जर का लोकांना नाही माहिती आणि त्यांनी 7व्या महिन्यात सुरू केलं तरी काही हरकत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे आता थ्रू दिस पॉडकास्ट आपल्या लोकांपर्यंत पोहोचेल तर डेफिनेटली ते साधारण वर्षभर आधी करू शकतात. पण इट्स अ लाईफस्टाईल. म्हणजे तुम्ही ती लाईफस्टाईल म्हणून जर का घेतलं तर ते तुम्ही अगदी तुम्हाला कळलं 7व्या महिन्यात तरीही तुम्ही गर्भसंस्कारची प्रक्रिया सुरू करू शकता. कारण जे बाळ आहे ते हळूहळू वाढणार आहे. एव्हरी डे, दिवसेंदिवस बाळ वाढत जातं. तर ही जी प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये दिवसागणिक वाढ होते. दिवसागणिक तुम्ही गर्भसंस्कार अप्लाय करताय. तर तुम्ही 7व्या महिन्यात तुम्हाला कळलं, 9व्या महिन्यात कळलं तरी तुम्ही म्युझिक तरी ऐकू शकता, मंत्रजागर ऐकू शकता, या गोष्टी तुम्ही करू शकता. आता जनरली खूप लोक आहेत, म्हणजे आता गर्भसंस्कार पण ऑनलाईन बऱ्याच ठिकाणी होत आहेत किंवा बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. मग आपण तर म्हणतो की स्क्रीन टाईम या दिवसांमध्ये थोडा कमी पाहिजे. मग ऑनलाईन अटेंड करणं किती फिजिबल असतं किंवा कसं आहे ते? पण आता दोन्ही खरं चांगलं आहे. ऑफलाईन म्हणजे तुम्ही जागेवर जाऊन घेतलं तर त्याचे खूप व्हायब्रेशन्स तुम्हाला मिळणार आहेत. ओके. पण ट्रॅफिक आणि हे सगळं बघता जर का तुम्ही नाही पोहोचू शकलात तर थोडा अंतरावरती तुम्ही स्क्रीन ठेवून तुम्ही डेफिनेटली ते यूज करू शकता. दुसरं म्हणजे तुम्हाला जर का वीकली तुम्हाला मिळालं की हे मला करायचं आहे, डाएट तुम्हाला महिन्याभराचं मिळेल, तुम्हाला आहार दिला जाईल, तुम्हाला बाकी प्रॅक्टिसेस दिल्या जातील. जर का तुम्हाला त्या महिन्याभराच्या दिल्या 15 दिवसाच्या तर तुम्हाला गरज नाही आहे की कम्प्युटरच्या समोर करायचं, तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस करू शकता. जर का तुम्हाला ही कुठल्या तुम्हाला टीचर बरोबर करायचं असेल तर मग तेवढं तुम्हाला ऑनलाईन करावं लागेल. पण त्याचे बेनिफिट्स खूप आहेत. कारण तुम्ही ऑफलाईनला कधी ब्रेक होतो, जागेवरती पोचू शकत नाही. ऑनलाईनला तो ब्रेक हा होत नाही. त्याच्यामुळे ही जी प्रोसेस आहे तुम्ही दिवसेंदिवस तुम्ही करू शकता. तुम्हाला त्याच्यात बेनिफिट्स त्याचे तुम्हाला तेवढे जास्ती मिळतील. ओके. मग बेनिफिट्समध्ये काय काय मिळतात? थोडंफार जर लिस्ट डाऊन केलं तर आवडतील ऐकायला. बेनिफिट्स म्हणजे जसं मी म्हणले की सुजाण पिढीची आता गरज आहे.
राईट साईडचा जो ब्रेन आहे त्याची मुलांची डेव्हलपमेंट जास्ती होते या प्रोसेसमध्ये. त्यांना अवेअरनेस येतो गोष्टींचा. म्हणजे काही विद्या तुम्ही बोललात तर त्या सुद्धा त्या बाळामध्ये उपजत येऊ लागतात. शिवाजी महाराजांचं पण तसंच झालेलं होतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी इतक्या परंपरागत चालत आलेल्या आहेत, ज्या आपण मिस आउट केल्या, त्या तुम्हाला ॲक्च्युली तुम्हाला काय कसं बाळ हवं आहे, कशी पुढची पिढी हवी आहे, ते तुम्ही लिटरली त्यांना देऊ शकता या गर्भसंस्कार प्रोसेसमध्ये. ह्याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट येतो संकल्प. रिझॉल्व्ह हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. संकल्प शक्तीची पण खूप जास्ती पॉवर आहे. म्हणजे तुम्ही संकल्प घेतला पाहिजे स्टार्टिंगला, जेव्हा तुम्ही हे सुरू करताय, की बाबा माझं 9 महिने हे बाळ अशा प्रकारे वाढेल आणि आमची अशी इच्छा आहे की जेनेटिकली एक हेल्दी चाइल्ड, व्यवस्थित शारीरिक मानसिक हेल्दी चाइल्ड आम्हाला पाहिजे. आणि अजून काही तुमच्या इच्छा असतील तर त्या तुम्ही पहिल्यांदा 3 वेळा मनात बोलल्या पाहिजेत. आणि या प्रॅक्टिसच्या आधी तुम्ही बोलल्या पाहिजेत. प्रॅक्टिस तुम्ही 1 तास केलीत, 1 तासानंतर म्हणाला पाहिजे तो संकल्प. संकल्प हा असा पाहिजे की खूप शॉर्ट स्टेटमेंट पाहिजे, छोटं पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे आणि प्रेझेंट टेन्समध्ये पाहिजे. हे प्रेझेंट टेन्समध्ये ह्या 3 गोष्टी करून तुम्ही कॉइन करून लिहूनही ठेवू शकता. आणि ते जर का तुम्ही केलं तर त्याचे बेनिफिट्स तुम्हाला डेफिनेटली दिसणार आहेत. जशी आपली पिढी बाहेर येईल, लगेचच समजणार नाही, 6 महिने जातील, 1 वर्ष जाईल, पण तुम्हाला दिसेल की त्यांचा सर्वांगीण विकास खूप छान झालेला आहे. मानसिक, फिजिकल, शारीरिक विकास. आणि तुम्हाला काही इच्छा असेल, बाबा मला प्लेअर करायचं, ह्याला कुस्तीचा छान प्लेअर करायचं, ती सुद्धा बाहेर येईल. म्हणून पूर्वीची लोक सगळे कीर्तनांना जायचे, व्याख्यान ऐकायला जायचे, प्रवचन ऐकायला जायचे. प्लस म्युझिक थेरपी, जसं मी म्हणले, सितार, सरोद अशा थेरपीज आहेत ज्याच्या इन्स्ट्रुमेंटच्या वेव्हजनी त्या बाळापर्यंत पोचतात. आणि ऑफकोर्स इन दिस प्रोसेस कॅरियर म्हणजे आई जी आहे ती पण ह्याच्यात खूप महत्त्वाचा पार्ट प्ले करते. त्यात आपण बोलतच राहू. आईला सुद्धा स्ट्रेस फ्री राहण्यासाठी हे म्युझिक किंवा हे जे म्युझिक आहे, इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ते मदत करते. त्याच्यावर येणारच आहे म्युझिक आणि आईवर पण. त्याच्या आधी एक वर्ड आत्ता सध्या खूप ऐकायला मिळतोय सध्या, तो म्हणजे की आयुर्वेदिक गर्भसंस्कार पण. मग तो टर्म काय आहे, त्याच्यात आणि नॉर्मल ह्याच्यात काय फरक आहे? हे सगळं अलाइड म्हणता येईल. हे सगळे सायन्सेस अलाइड आले. आयुर्वेदा, योगा, वास्तुशास्त्र आणि ज्योतिष हे सगळे जे स्तंभ तयार झाले हे एकाच वेळी तयार झाले. म्हणून हे सगळे गोज हँड इन हँड. सगळे एकत्रित आपण जर का केलं तर ह्याचं सुपर बेनिफिट आपण म्हणू शकतो. तर आयुर्वेदा म्हणजे मग त्याच्यामध्ये जसं मी पंचकर्म म्हणले, काही तुमच्याकडे डाएट असेल, पर्टिक्युलरली तुम्ही ते फॉलो कराल. मंथली डाएट आहे. जसं तुमची वाढ होत जाते बाळाची, तशी तुमच्याकडे मंथली एक डाएट येईल, आयुर्वेदिक डाएट, जे तुम्ही फॉलो केलं पाहिजे. ज्याच्यामध्ये जुना भात फार युजफुल आहे. तूप, खूप चांगल्या क्वालिटीचं तूप हे खूप युजफुल आहे. पंचामृत पण ह्याचे खूप बेनिफिट सांगितलेले आहेत. पंचामृत पण सकाळी अनुषापोटी घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे जर का केलं तर हे आयुर्वेदिक गर्भसंस्कार होतील, जे 9व्या महिन्यापर्यंत होतील. प्लस 9 महिने बाळ डिलेव्हर झाल्यानंतर, बाळाची जन्म झाल्यानंतर सुद्धा तुम्ही कंटिन्यू करणार आहात ह्या सगळ्या गोष्टी. ह्याला स्पेसिफिकली आयुर्वेदिक बॅकग्राऊंड म्हणता येईल. आणि हे सोडून आयुर्वेदिक हर्ब्स पण ह्याच्यामध्ये आपण देत असतो, जे सपोर्टिव्ह मेडिसिन्स म्हणू शकतो. त्याचा पण खूप फायदा होतो. ॲलोपॅथी जनरली मग घ्यायला लागत नाही, किंवा साधा तुम्हाला ताप आला, बाकी काही झालं तर त्याच्याने तुम्ही रिकवर व्हाल, ज्याचा इफेक्ट फारसा बाळावरती होणारच नाही. आणि जेणेकरून खूप नॅचरल वेनी ही प्रोसेस चालत राहील. आता पंचामृत तुम्ही म्हणाल, आपल्याला ते एकच माहिती असं सत्यनारायणाच्या वेळेस घेत होते, पण त्याच्याबद्दल अजून थोडं ऐकायला आवडेल मला. सो पंचामृतामध्ये मेजर पोर्शन दुधाचा आहे. बरोबर. दूध, दही, साखर, मध आणि तूप ह्या सगळ्या गोष्टी एकत्र गरम केलेलं दूध, ते थोडंसं कोमट असलं पाहिजे. आणि हे सगळं रॉ मिक्स करायचं आहे. प्रिफरेबली तुम्ही चांदीच्या भांड्यात हे करू शकता आणि ते 1 ते 2 स्पून तुम्ही कन्झ्युम करू शकता. ह्याच्याने तुमचे त्रिदोष जे असतात ते बॅलन्स होतात आणि त्याचा इफेक्ट एवढूशा 2 स्पूनचा पण इफेक्ट बाळापर्यंत जातो. कारण आई जे खाईल ते बाळाला मिळणार आहे, नरिशमेंट त्याचंच मिळणार आहे, तर ते बाळापर्यंत जातं. ही आयुर्वेदिक बेस्ट औषध पण म्हणता येईल आणि एलिक्सर. सो पंचामृत हे असं मिक्सिंग त्याचं झालं
की ते एलिक्सर बनतं, म्हणजेच अमृतासारखं आहे ते. नाही, नक्कीच त्याच्यात शेवट पंचामृत अमृत आहेच त्याच्यात. एक्झॅक्टली, करेक्ट. आणि पंच मीन्स 5. नक्कीच हे सगळे 5 इन्ग्रेडियंट्सनी हे तयार होतं. आणि रोज आपण खरं तर देवाची पूजा करतो तेव्हाही हे असतं, परंतु हे तुम्ही असं पर्टिक्युलरली मिक्स करून तुम्ही देवासमोर ठेवून सुद्धा हे घेऊ शकता. मग संकल्पसिद्धी जी आपण म्हणतोय, संकल्पाची जी बेनिफिट्स आहेत ते देखील तुम्हाला त्याच्यातनं मिळणार आहे. ओके. पण आता जसं मगाशी तुम्ही म्हणालात की इंटेलिजन्स किंवा बेबीला पण स्मार्ट करू शकतो, म्हणजे एक्झॅक्ट काय होतं, कसं होतं ते आत थोडं अजून डिटेल एक्सप्लेन कराल का प्लीज? त्यांची राईट ब्रेन डेव्हलपमेंट व्हायला लागते. ओके. बाळाला आपण जे बोलत असतो ते सगळं ऐकू येत असतं. कितव्या महिन्यापासून असं काय अंदाज? साधारणतः एक 5व्या महिन्यापासून त्यांना, आधीपासून त्यांना तो अवेअरनेस असतोच. ओके. पण कान आल्यानंतर त्यांना ते पर्टिक्युलरली ऐकू येतं, म्हणून आईची हार्टबीट जन्मल्यानंतर सुद्धा त्यांना ती फील होते. ओके. काही ठिकाणी सोहम मेडिटेशन्स जे तुम्ही 9 महिने केले आहेत आणि डिलेव्हरीच्या वेळी देखील सोहम चॅन्टिंग लावतात, तर ते बाळाला ऐकून अशा काही, इवन अमेरिकेमध्ये हे घडलेलं आहे, लावतात तिथे सुद्धा डिलेव्हरीच्या वेळी, ज्याच्यातून बाळाची जी मूव्हमेंट आहे बाहेर यायची ती खूप इझिली होते. कारण की त्याला ते सोहम ऐकण्याची रोज सवय आहे. तर ह्याच्याने जी राईट ब्रेन डेव्हलपमेंट होते, स्मार्टनेस हा जेनेटिकली पण असणार आहे. नक्कीच नक्कीच. परंतु तुम्ही त्यांना त्याच्यात आणखीन थोडं जास्ती स्मार्ट बनवू शकता. त्यांचा इंटेलिजन्स जो आहे तो इमिजिएटली तुम्हाला कळायला लागेल, काय त्यांची आवड निवड आहे ते कळायला लागेल. आणि एक प्रकारे जो फोकस असतो आयुष्याकडे बघण्याचा, करेक्ट, तो खूप जास्त छान होतो या सगळ्या प्रोसेसमुळे. आता जे धावपळीचं जग आहे, आई वडील दोघंही काम करतायत, तसं म्हणायला गेलं तर न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, आणि त्याचा परिणाम डेफिनेटली बाळावरती होतोच. मीटिंगचं टेन्शन आहे, बाहेर जायचं टेन्शन आहे, तर ह्याच्यातून डेफिनेटली गर्भसंस्कारनी खूप फायदा होईल. तुम्ही डेफिनेटली तुम्ही ब्रेक घेऊ शकता किंवा टाईम थोडा काढून, वेळ काढून तुम्ही गर्भसंस्कार नक्कीच केले पाहिजेत. त्याचा बाळासाठीही खूप फायदा होईल. जे बाळ स्ट्रेस फ्री, आनंदी बाळ, हेल्दी बाळ तयार होईल, जे आपल्याला हवं आहे. म्हणजे आपल्याला आपली पिढी अपंग कुणालाच चालणार नाही. ज्यांना येते त्यांना किती त्याचं दुःख आहे आपण नाही, बऱ्याचशा गोष्टी त्यांना सामोरे जावं लागतं, त्या नको असतात. आणि जनरली हे एज पण, मुलीचं वय सुद्धा हे 35च्या अलीकडे असलं पाहिजे, जेणेकरून हेल्दी बाळ, कारण कॅरियर आहे शेवटी आई ही, तर त्याच्यामुळे ते बाळ पण हेल्दी डेव्हलप होईल. बाकी प्रॉब्लेम्स जनरली काही इश्यूज येणार नाही डिलेव्हरीच्या वेळी किंवा इव्हन इन द प्रेग्नन्सी. या गोष्टी आहेत. आणि जे बीज आपण जे हे करतोय, जसं आपण आधी पण बोललो की जे बीज तयार होते त्याची आधी थोडीशी तुम्ही प्लॅनिंग केलं एक 3-4 महिने, तर डेफिनेटली याचे अगणित फायदे आहेत. ओके. पण मग आता मगाशी तुम्ही सोहम मेडिटेशन असं स्पेसिफिक नाव घेतलं, तर असे काही आहेत का मेडिटेशन? अशी मेडिटेशन प्लीज सांगा ना, काय काय? सोहम मेडिटेशन्स आहेत, व्हिज्युअलायझेशन्स आहेत, जे तुम्ही ॲक्च्युली तुम्हाला बाळाकडून हवं आहे, किंवा तुम्हाला कुठला एखादा तुमचं देव आहे ज्याचं तुम्ही इमॅजिन करू शकता, ते व्हिज्युअलाइज तुम्ही करू शकता. अशी अगणित व्हिज्युअलायझेशन्स ही आई करू शकते इन द प्रेग्नन्सी टाईम. त्याच्यानंतर चॅन्टिंग्ज आहेत, चॅन्ट्स, वेगवेगळ्या देवांचे जे मंत्र आहेत त्याचे पण व्हायब्रेशन्स आणि त्याचे पण खूप फायदे आहेत. जसे की जसं गणपती हा बुद्धीची देवता आहे, त्याच्या आपण ते हे घेऊ शकतो, एक्झाम्पल घेऊ शकतो की त्याच्यानी बुद्धी विकासक होणार आहे. देवी आहे, शंकर आहेत, कृष्ण आहेत. कृष्ण आहेत तर म्हणतातच की तुम्ही कृष्णाची फोटो समोर लावा आणि तसा व्हायला पाहिजे आपलं बाळ. तुम्ही इवन बिफोर कन्सेप्शन सुद्धा तुम्ही फोटो लावू शकता, त्याचं करू शकता, त्याची प्रार्थना करू शकता की मला देवा असं छान बाळ दे, ज्याचं मी संगोपन हा एक मोठा विषय, आपण त्याच्यात येणारच आहोत. संगोपन सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि व्हिज्युअलायझेशन्समध्ये जसे तुम्हाला बाकी काही गोष्टी पाहायच्या असतील, नेचरसुद्धा तुम्ही, टेम्पल्ससुद्धा तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता, जेणेकरून ते व्हिज्युअलायझेशन मानसिक ते फिजिकल इम्प्रिंट होऊन
ते बाळापर्यंत वेव्स त्या पोचतात. हो, नाही नक्कीच. आपण म्हणजे मला आत्ता माहीत नाही किती आहे, पण आठवतं मला की बऱ्याचदा असं असायचं की प्रेग्नन्सीची न्यूज आल्यानंतर घरात हेल्दी बेबीचे फोटो लावले जातात, त्याच्यानंतर नेचरची इमेज लावली जाते, मग ते माईट बी व्हिज्युअलायझेशनचाच इम्पॅक्ट असेल. आणि समोर आपण सारखं ते बघतो. करेक्ट की असं गुडगुडीत बाळ लावलेलं असतं. करेक्ट. जसं तुम्ही म्हणालात की डेली प्रॅक्टिस असावी 1-1.5 तासाची, मग ती डेली प्रॅक्टिसमध्ये नेमकं काय काय इन्क्लुडेड आहे ते जाणून घ्यायला आवडेल. सो ह्याच्यासाठी प्रीनेटल पोस्टनेटल एक योगाची एक ब्रँचच म्हणा सुरू झाली आहे, की जे पर्टिक्युलरली तुम्हाला हे सगळं एक टीचर ऑलरेडी ती प्रॅक्टिशनर असते जिने हे सगळं शिक्षण घेतलेलं आहे, त्यांच्याकडून तुम्ही हे शिकलत, त्यांच्याबरोबर तुम्ही राहिलात तर हा 2 वर्षाचा साधारणतः पिरियड असतो की तुम्ही 2 वर्ष त्या टीचरबरोबर राहाल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जो कम्फर्टेबल एक टाईम आहे तो तुम्ही दररोज तो टाईम एक फ्री ठेवायला पाहिजे. सकाळी 8 किंवा संध्याकाळी 5, जेव्हा साधारणतः आपलं पोट रिकामं आहे. मग ह्याच्यामध्ये काही सूक्ष्म क्रिया असतात. पहिले तर आपण ओम चॅन्टिंग आणि ह्याच्यानी सगळं सुरुवात करतो. त्याच्यानंतर सूक्ष्म क्रिया ज्या असतात आपल्या जॉईंट्सच्या त्या आपण स्टार्ट करतो. आणि ट्रायमिस्टर वाईज आपली आसनं असतात. पहिल्या 3 महिने काय आसनं पाहिजेत, दुसरे ट्रायमिस्टरमध्ये काय 3 to 6 months काय आसनं पाहिजे, आणि 6 to 9 months काय आसनं पाहिजेत, हे आपण चॉकआउट केलेलं असतं. आणि डिपेंडिंग अपॉन त्यांच्या काही कंडिशन्स असतील की जे काही करू शकत नाहीत तर ते आपण अव्हॉइड करतो. ह्यानी काय होतं की तुमचं बाळ तर विकसित होणारच आहे आणि तुमची लेबर जी आहे, प्रोसेस ऑफ डिलेव्हरी खूप इझिली होणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्याच्यात टेन्शन होणार नाही आहे. इझिली तुम्ही डिलेव्हर करा. 6 to 9 months पिरियडमध्ये तुम्ही लेबर प्रिपरेशन पण करता. मग त्याच्यामध्ये बॉल्स असतात, त्याच्यावरती बसून काही एक्सरसाइजेस करता किंवा बेडला धरून काही एक्सरसाइजेस करता, जेणेकरून ते तुम्हाला इझी जाईल तुमच्या डिलेव्हरी टाईममध्ये. करेक्ट. पण आता काही आसनं स्पेसिफिक सांगितली तर, म्हणजे जशी तुम्ही बोललात की मंथली आहेत की तर ती काही असतात नावं किंवा मलासन हे खूप छान आसन आहे. मलासन म्हणजे इंडियन स्क्वॉटिंग पोज, जे आपण रेग्युलरली सुद्धा केलं पाहिजे. आपले इंडियन आधी टॉयलेट्स होते ते आता गेले आणि कमोड आले, पण ते ॲक्च्युली खूप युजफुल आहे. सो मलासन एक आसन आहे. गॉडेस पोज म्हणून एक आहे, जे काली आसन सुद्धा त्याला म्हणतात. ते फेमिनाईन एनर्जीसाठी उत्कृष्ट आसन आहे आणि पेल्विक फ्लोअर त्याच्यामध्ये ओपन होतो, त्यामुळे ते डिलेव्हरीसाठी खूप युजफुल आहे. काही वीरासन, वज्रासन, सुप्तबद्ध कोणासन. बद्ध कोणासन म्हणजे बटरफ्लाय पोस्चर, त्याच्यामध्ये तुम्ही मागं झोपायचं थोडं सपोर्टेड. ते सुद्धा तुम्हाला डिलेव्हरीसाठी प्रिपेअर करतं की तुमचा पेल्विक एरिया जो आहे तो स्ट्रॉंग होतो आणि तुम्ही प्रिपेअर होता. बाकी काही थोडी स्टँडिंग आसनं सुद्धा आहेत. वीरभद्रासन 2 अशी थोडीफार आसनं आहेत जी आपण करू शकतो. हे सोडून प्राणायामिक प्रॅक्टिस पण आहेत ज्या आपण इन्क्लूड करू शकतो. प्राणायाममध्ये नाडीशोधन प्राणायाम आहे. कुंभक करू शकत नाही ह्याच्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये, पण अल्टरनेट नॉस्ट्रल ब्रिदिंग, अनुलोम विलोम हे आपण डेफिनेटली करू शकतो. शवासन खूप छान आसन आहे. आसन म्हणजे शव आसन, पण तरी तुमचं कॉन्शियस माइंड चालू असतं. ते एक वन ऑफ द बेस्ट आसन तुम्ही म्हणू शकता. आणि योगनिद्रेचे पण खूप बेनिफिट्स आहेत या प्रोसेस. योगनिद्रा काय होतं? योगनिद्रा हा पर्टिक्युलरली तुम्ही सगळी बॉडी स्कॅन करताय आणि हे तुम्ही बसूनही करू शकता. कम्फर्टेबल होत नसेल झोपताना, कारण पोटाचं प्रेशर पाठीवर येतं, थोडं सपोर्टेड तुम्ही झोपू शकता. आणि एक 30 minutes योगनिद्रा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यात पूर्ण बॉडी स्कॅन होते, पूर्ण रिलॅक्सेशन होतं. ह्या प्रोसेसमध्ये माइंड पण तुमचं खूप रिलॅक्स होतं. सो बेसिकली हे प्राणायाम नंतर तुम्ही काही मेडिटेशन्स करू शकता जे आपण बोललो. आणि गर्भसंवाद म्हणजे तुम्ही बेबीशी पोटावरती लिटरली हात ठेवून तुम्ही गर्भसंवाद म्हणजे बोलू शकता, कम्युनिकेट करू शकता. कसं आहे काय, इतकं साधं आपण जसं बोलतो तसंही बोलू शकता. पर्टिक्युलरली तुम्हाला काही माइंडमध्ये असेल तर तेही तुम्ही बोलू शकता. आणि थोडं एक 5 मिनिटाचं आम्ही म्युझिक त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो. काही वेळेला आम्ही कोणी असतील वादक त्यांच्याकडेही नेतो की तिथे बसून 1 तासाचं सेशन, त्याच्यानी सुद्धा ते व्हायब्रेशन्स लिटरली तुम्हाला बॉडीवरती इफेक्ट करतील. आणि हे सोडून चॅन्टिंग आम्ही देतो की जे तुम्ही स्वतः घरी चॅन्ट्स करू शकता किंवा क्लासेसमध्ये पण आपण ते चॅन्ट्स करू शकतो. हां, तर जसं मगासपासून चॅन्ट ऐकतोय आणि म्युझिक ऐकतो, तर चॅन्टनी असं काय होतं, म्हणजे काय चॅन्ट्सचे जे वोवेल्स आहेत, ओम नमः शिवाय
हे जे वोवेल्स जी आहेत त्याचाच इतका फायदा आहे. आणि ते एकत्रीकरण केलं की त्याचा जो इफेक्ट आहे बॉडीवरती, त्याची जी व्हायब्रेशन्स आहेत ती पूर्ण आपल्या चक्रांमधून जातात. चक्र, आता हा विषय अजून आपल्याकडे यायचा असेल, पण चक्र जनरली जी आपल्या स्पाईनमध्ये आहेत, पाठीच्या कण्यामध्ये 7 चक्र आहेत, त्या चक्रांमधून पूर्ण व्हायब्रेशन्स जातात. आणि त्या व्हायब्रेशन्सनी आपल्या नाडी ज्या आहेत, 72,000 नाडीज आहेत, 72,000 नाडी आहेत, त्या सगळ्यांमधून हे म्युझिक फिरतं. आणि त्याच्यामुळे जे इफेक्ट्स आपल्या बॉडीवर येणार आहेत ते अप्रतिम आहेत. मी मध्ये एकदा ऐकलं की इवन सर्जरीमध्ये आता हे चॅन्टिंग सुरू केलंय की जेणेकरून सगळे रिलॅक्स होतील आणि त्याचे इफेक्ट्स बॉडीवरती एवढे होतील, माइंडवरती एवढे होतील की ह्याचं 100% तुम्हाला सर्जरी नंतरचे पण इफेक्ट्स दिसतील. मग ह्या प्रोसेसमध्ये तर ही तर नॅचरल प्रोसेस आहे. प्रेग्नन्सी इट्स अ व्हेरी नॅचरल प्रोसेस. तर ह्याच्यामध्ये खूप जास्ती बेनिफिट तुम्हाला मिळतील. तुमची बॉडी कुठल्याही प्रकारे स्ट्रेस असेल, जसं तुम्ही म्हणलात, तो स्ट्रेस लिटरली निघून जाईल. माइंड तुमचं एकदम शांत होईल, पीसफुल राहाल तुम्ही. आणि हे टोटल पूर्ण फॅमिलीसाठी हे खूप वरदान म्हणता येईल. आता हे चॅन्टिंग स्वतः करायचंय का फोनवर लावलं तरी चालेल किंवा कसं? फोनवरती सुद्धा तुम्ही लावू शकता. ओके. कारण बऱ्याच चॅन्टिंग स्वतः केलं तर खूपच उत्तम. एक माळा सुद्धा घेतली आणि तुम्ही चॅन्ट केलं तरी खूपच उत्तम. नसेल तर तुम्ही लावू शकता फोनवरती. तुम्हाला कम्फर्टेबल नाही आहे तर तुम्ही लावून ठेवू शकता. ओके. आता गर्भसंस्कारात 2-3 मिथ्स येतात. म्हणजे हे काय होली प्रोसेस आहे आणि नुसतंच फक्त बाबा टाईप करतात, लोकांना हे करून फसवायचं थोडंसं चालू आहे, तर हे कितपत खरं आहे आणि ह्याला अपोज काय सांगाल तुम्ही? रिच्युअल प्रोसेस एक त्याच्यातली एक प्रोसेस झाली, पण बाकी इट्स अ होलिस्टिक अप्रोच इफ वी लुक ॲट इट. कारण होलिस्टिकली म्हणजे आपण त्याच्यात योगा ॲड करतोय, आयुर्वेदा डाएट आपण त्याच्यामध्ये ॲड करतोय, मेडिटेशन्स ॲड करतोय. म्हणजे ही ॲक्च्युली लाईफस्टाईल म्हणली पाहिजे. कुठल्या बाबाकडे तशी जायची आपल्याला गरज पडणार नाही. आपल्या अनलेस अँड अंटिल यज्ञ करायचा आहे कुठला, तर रिच्युअल काही प्रोसेस करायची असेल तरच ती कम्प्लिटली रिच्युअलिस्टिक म्हणता येईल. पण ही टोटली रिच्युअलिस्टिक प्रोसेस नाही आहे. इट्स अ कॉम्बिनेशन आहे या सगळ्या गोष्टींचं. आणि ह्याचा मग फायदा दिसून येतो. तुम्ही नुसताच यज्ञ केलात आणि बाकी काही नाही केलं स्वतः, तर त्याचे इफेक्ट्स राहणार नाहीयेत. कारण यज्ञ झाला, तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही पुढं काय केलं नाहीये 3 महिने 4 महिने. पण हे जे डेली आपलं रुटीन आहे हे केलं तर याचा खूपच उत्कृष्ट फायदे दिसून येतील प्रोजेनीसाठी. ते नक्कीच. आणि जसं तुम्ही म्हणाल तसं की ते एक लाईफस्टाईल आहे. त्याच्यात आपण असं काही तुम्हाला औषध देऊन बरं नाही करत, तुम्हाला सवय लावतो आणि त्याच्यातून ट्रेन करतो की हे तुम्ही कसं डेली फॉलो करू शकता. एक माझ्याबरोबरच एक स्टुडंट होती, ती युरोपची आहे. ते दोघंही योगा प्रॅक्टिशनर्स आहेत. त्यांनी प्रीनेटल पोस्टनेटल टीचर्स ट्रेनिंग आमच्यावर केलं. तर त्याच्यामध्ये मला हे माहीत नव्हतं की ते ऑलरेडी, आणि आम्ही जसं आपण बोललो हर्ब्स सगळं त्याच्यामध्ये फॉलो केलं जातं. तर तिने ते ऑर्डरसुद्धा केलं ॲमेझॉनवरनं. मला हे माहीत नाही, पण त्यांना दोघांनाही एंजल चाइल्ड हवं होतं. म्हणजे खूप छान असं चाइल्ड, हेल्दी आणि हसतमुख चाइल्ड त्यांना हवं होतं. आणि तिने हे जेव्हा हे ट्रेनिंग चालू होतं तेव्हाच त्यांची ही प्रोसेस सुरू होती. आणि लिटरली आमचा 1.5 महिन्याचा कोर्स झाला. आफ्टर 15 days तिने मला सांगितलं की मी प्रेग्नंट आहे. आणि तिने हे सगळं गर्भसंस्कार, योगा प्रॅक्टिशनर तर ते आहेतच, आणि मेडिटेशन्स आणि रेकी सुद्धा याच्यामध्ये कधी कधी फायदा देते. ॲक्युपंक्चर किंवा रेकी थेरपिस्ट जे आहेत, तर तिने हे सगळं केलं आणि खूप छान बाळ तिचं आहे. तिचं नाव माया तिने ठेवलं आहे. त्यांना एकच चाइल्ड हवं आहे, विच इज अ एंजल चाइल्ड. आता बऱ्याच लोक IVFला जातात. म्हणजे आपण पॉडकास्ट IVFवर घेतले ज्याच्यात आपण बऱ्याचशा गोष्टी डिस्कस करतोय. अशा लोकांना गर्भसंस्कार किती इम्पॉर्टंट आहेत किंवा त्यांनी करावेत का? अगदी करावेत. कारण IVF ही जी प्रोसेस आहे याच्यामुळे तुमच्यावरती मानसिक तणाव तुम्ही जाता. प्रेग्नन्सी आली का नाही, मला एवढी इंजेक्शन घ्यायची आहेत, आता माझं कन्सेप्शन झालं आहे का नाही, इंजेक्शन्सचे सुद्धा इफेक्ट्स होतात, पेन होतो त्याच्यामुळे बॉडी. तर डेफिनेटली हे एक अलाइड म्हणून तुम्ही हे नक्कीच घेतलं पाहिजे. ह्याचंसुद्धा पॉझिटिव्ह येण्यासाठी इफेक्ट ऑफ IVF ते येण्यासाठी नक्कीच फायदे होतील. ॲक्युपंक्चर सुद्धा ह्याच्यामध्ये रेकमेंडेड डॉक्टर्स आजकाल करतात, तर हे सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की पहिल्या 3 महिन्यात जनरली आपण कोणालाच सांगतच नाही. मग त्यावेळेस गर्भयोगाच किंवा हे कसं काय करायचं, कारण मग त्याचे क्लासेस आणि ते कसं काय करणार? कारण आपण तर जनरली म्हणजे मराठीमध्ये असतं की किंवा आपल्या घरांमध्ये असतं की कोणाला सांगू नये, आपलं आपल्यातच ठेवावं. मग हे सगळं कसं काय होणार?
ती जी व्यक्तिमत्व घरातलीच मानली गेली पाहिजे, कारण तुम्ही ऑलरेडी 2 वर्ष त्या व्यक्तीबरोबर असणार आहात. तर तुम्हाला तेवढं सांगता आलं पाहिजे. इवन इफ जर का प्रेग्नन्सी नाही राहिली तरी तुम्ही त्यांना सांगता आलं पाहिजे की बाबा नाही राहू शकली प्रेग्नन्सी, पण आपला आउटलुक पॉझिटिव्हच पाहिजे. तुम्ही डेफिनेटली सांगून तुम्ही प्रॅक्टिस स्टार्ट केली पाहिजे साधारणतः पहिल्या महिन्यापासून. आणि आपण आत्ता बोलतोय की प्री कन्सेप्शन, म्हणजे कन्सेप्शन झालं हे पण ते न्यूज त्यांना सांगणार आपण की ते. पण मला असं म्हणायचं की कन्सेप्शनसाठी नाही, पण म्हणजे मी आधी काहीच करत नव्हतो योगा, किंवा आधी काहीच योगा करत नव्हते. आता मला कन्सिव्हेशन झालं आणि मला वाटतं की मला करायला हवं आहे, कारण माझं IT चं लाईफस्टाईल आहे ते खूप स्ट्रेसफुल आहे आणि मला माझ्या बेबीला हॅपी ठेवायचं आहे, जे की मी स्वतःच नसते. आणि मग अशा वेळेस कसं सांगायची ती न्यूज आणि ते स्टार्ट कसं करायचं? अशा केसमध्ये तुम्ही मग थोडा एक ब्रेक घेऊ शकता. जेव्हा हार्टबीट आली बाळाची 2.5 मंथ्समध्ये, मग तुम्ही जाऊ शकता गर्भसंस्कार. तेवढा पिरियड अगदी काही फारसा पिरियड नाही आहे, तो ऑलरेडी पटकन जातो 6 वीक्सचा, कारण कळेपर्यंतच 15 दिवस उलटलेले असतात. सो तुम्ही साधारणतः मग 3 महिन्यापासून सुरू करू शकता की जेव्हा हार्टबीट आली आहे तर बाळ हे आता येणारच आहे, मोस्टली काही कॉम्प्लिकेशन्स तशी होणार नाही आहे. तर तुम्ही मग 3 महिन्यानंतर किंवा 2.5 महिन्यानंतरही तुम्ही अप्रोच करू शकता आणि स्टार्ट करू शकता. त्यावेळेस ज्या व्यक्तीने काहीच योगा केलेला नाहीये किंवा त्याला त्याचा गंधच नाहीये, त्याच्यासाठी ॲज अ स्टार्ट म्हणून काय असावं किंवा कसं असतं? अगदी सिम्पलच आहेत हे एक्सरसाइजेस. म्हणजे योगाचे काही आपण खूप आसनं, त्याच्यामध्ये खूप डिफिकल्ट आसनं नसतातच ह्याच्यामध्ये. तर ती अगदी सपोर्टिव्ह आसनच असतात. आणि पहिला एखादा महिना अजिबातच केलं नसेल तर तुम्ही सूक्ष्म व्यायामांपासून सुरू करू शकता. जास्ती वेळ तुम्ही म्युझिक थेरपीला देऊ शकता, शवासन करू शकतो, योगनिद्रा करू शकतो. या सगळ्या गोष्टी कॉम्बिनेशन करून जेव्हा तुम्ही कॉन्फिडंट होताय की आता मला करू शकतोय, ऑफकोर्स हे 1-on-1 रिलेशन आहे टीचर बरोबर आणि जी लेडी प्रेग्नंट आहे, तर त्याच्यापासून ते ऑटोमॅटिकली ग्रो होत जातं. कारण आपण समोर बघत असतो तर ते तुम्ही कळतं की आता स्ट्रॉंग झाली आहे बॉडी, आपण आता करू शकतो. अशा प्रकारे ते एक्सरसाइजेस आहेत, फार टफ नाही आहेत, सपोर्टेड आहेत. कुशन्स लागतात त्याच्यासाठी, बऱ्यापैकी बेल्ट्स वगैरे घेतो. चेअर पण असू शकते, अगदीच अनकम्फर्टेबल असेल तर त्याच्यामुळे हे खूप सपोर्टिव्ह म्हणता येईल की जेणेकरून आपण कुठलेही एक त्रास देत नाही आहोत बॉडीला, सपोर्ट करतोय की जेणेकरून लेबर प्रोसेस जी आहे ती खूप इझी जाणार आहे. पण जनरली काय होतं, कधीच योगा केला नसतो, पहिले 2-3 दिवस करतात, अंग दुखतं आणि मग माणूस थांबवतं. नाही, म्हणून सूक्ष्म व्यायाम जे आहेत ते खूप महत्त्वाचे ठरतात, ज्याच्याने बॉडी लूजनअपच होणार आहे, टाईटनेस नाही राहणार आहे. जे तुम्ही म्हणताय तो टाईटनेस सगळा जाणार आहे, हेड टू द टो आपण सगळे एक्सरसाइजेस करतो, तर त्याच्यामुळे बॉडी लूजनअप होत जाते. ऑटोमॅटिकली इतकी हलकी वाटायला लागते बॉडी की आसनं, जी सिम्पल आसनं आहेत ती खूप छानरित्या तुम्ही करू शकता. ओके, आम्हाला काही असे एक्झाम्पल्स किंवा काही स्टोरीज किंवा काही अनुभव सांगाल का प्लीज? ते ऐकायला आवडतील. डेफिनेटली. तर ह्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स डॉक्टरनी सांगितले होते की तुम्ही बेड रेस्ट घ्या, 5-6 महिने तुम्हाला बेड रेस्ट घ्यायला लागेल. आणि ज्यांनी गर्भसंस्कार घेतले तर त्यांना लगेचच 1 महिन्यामध्ये ह्याचा खूप इफेक्ट झाला आणि बेड रेस्टमधूनही ते बाहेर आले आणि त्यांची डिलेव्हरी खूप नॉर्मलरित्या झाली आणि बाळ हेल्दी आणि हॅपी बाळ जन्माला आलं. असे काही उदाहरणं आहेत. जे 3ऱ्या महिन्यापासून काहींना मळमळ खूप जाणवते, खायची इच्छा होत नाही, तेही इफेक्ट्स खूप कमी झालेले आहेत या सगळ्या प्रोसेसमध्ये. ही सर्वांगीण प्रोसेस आहे, तर ह्याचे सुद्धा खूप फायदे झालेले आहेत. आणि जे स्ट्रेस, आई ही खूप हॅपीली प्रेग्नन्सी करू शकते, एन्जॉय करू शकते, कारण हा आयुष्यातला एकदा किंवा तुम्हाला 2दाच येणार आहे. तर तुम्ही ते खूप छान प्रकारे मग करू शकता या प्रोसेस थ्रू गेलात तर. नाही, नक्कीच आहे, कारण आपल्या पूर्ण इंडियन कल्चरमध्ये आय गेस द हायेस्ट पॉईंट आहे जे मातृत्व आपण ज्याला म्हणतो, आणि ते इतकं म्हणजे हॅपी असं की ते तुम्ही, तुमचं फॅमिली आणि सगळ्यांना तो आनंद देत असतं. नक्कीच, तर ते आहेच. पण मग आता याचसोबत बऱ्याचदा असं पण होतं की देर आर सम गर्भसंस्कार मेल आणि फिमेल ओरिएंटेशन्स पण आहेत. म्हणजे काही जे संस्कार घेतात, जसं की बालाजी तांबेंनी सुरू केलं आहे गर्भसंस्कार खूप मोठ्या प्रमाणावर, पण आता त्याच्यात बरेचसे मेल पण एंटर झाले आहेत. मग असं करताना बऱ्याच महिलांना थोड्याशा डिफिकल्टीज येतात का? तर मग त्याच्याबद्दल काय सांगाल किंवा कसं आहे? एक महिला स्वतः आई झालेली असते तर तिच्याकडनं घेतलं तर तुम्हाला मोकळेपणे काही गोष्टी डिस्कस करता येतील आणि खूप इझी आहे. बॉडी सेम आहे,
महिलांचे दोघींच्या बॉडीज सेम, तर ते खूप जास्ती तुम्हाला जवळून सांगू शकता, तुम्ही मोकळेपणे बोलू शकता, जे तुम्ही मेल पर्सनॅलिटीशी मे बी नाही डिस्कस करू शकणार इतके मोकळेपणाने. तर या प्रोसेसमध्ये जनरली फिमेल प्रॅक्टिशनर्सच जास्त आहेत. योगा प्रॅक्टिशनर्स पण फिमेल जास्त आहेत आणि डेफिनेटली ह्याच्यामध्ये तर 80% फिमेल आहेत. 65 to 70% फिमेल प्रॅक्टिशनर आहेत योगाचे. आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही प्रीनेटल पोस्टनेटल गर्भसंस्कार घेतलं तर त्याच्यामध्ये खूप फिमेल्स आहेत. तर तुम्हाला ते खूप इझी वाटेल. मग तुम्ही ह्याच्या प्रोसेसमध्ये फ्रेंड्स तयार होता ॲक्च्युली. आणि ह्याचा अजून एक चांगली साईड अशी आहे की तुमच्या बरोबर आणि कोणी असतील की फर्स्ट ट्रायमिस्टरच्याच अजून कोणी महिला तुमच्याबरोबर करतायत क्लासेस, तर तुमचा एक ग्रुप पण तयार होतो या प्रोसेसमध्ये की तुम्ही आउटिंग करू शकता, काही मनातलं बोलू शकता. तर तो सुद्धा एक छान ह्याचा बेनिफिट आहे की तुमच्याबरोबरच तुमच्या सगळ्यांच्या प्रेग्नन्सीज आणि डिलेव्हरीज होतील आणि नंतरची प्रोसेस जी आहे पोस्टनेटल ज्याला म्हणतो ते सुद्धा तुम्ही एकत्रित करू शकता. ह्याच्यात तुम्हाला फ्रेंड्स मिळतील, फॅमिली नसतील मोस्टली त्याच्यामध्ये. सो ते खूप छान बून आहे, त्याच्याने तुम्हाला छान वाटू शकतं. आय गेस ते पण आहे. कारण कसं मे बी असं पण होऊ शकतं ना की एखादी खूप वेगळ्या चॅलेंजेसमधून जात आहेत आणि तुमची प्रेग्नन्सी नाही त्या चॅलेंजेसमधून जाते, पण तुम्ही अवेअर होतात त्या ग्रुपमुळे, किंवा एखाद्याची प्रेग्नन्सीमध्ये काही थोड्याशा गोष्टी होतात तर त्याच्यामुळे तुम्ही आधीच ती थोडीशी केअर घेताय की आपण असं केलं पाहिजे आणि आपण या कॉम्प्लिकेशनला नाही सामोरं. तो पण एक छान भाग आहे. पण आता त्याचसोबत अजून असे काही असतील, म्हणजे आता तुम्ही खूप वर्षांपासून करत असाल तर तुम्हाला असे काही मिथ्स ऐकायला येतात का? ते खूप सर्रास ऐकायला येतात. मिथ खूप मोठा आहे की ह्याच्यामध्ये जेंडर कळतं का. ओके. तर हे खरं तर नाही कळत गर्भसंस्कारामध्ये. तुम्ही प्रयत्न डेफिनेटली करू शकता की संकल्प सिद्धीने तुम्ही करू शकता की मला वंशाचा दिवा हवा आहे, मुलगा हवा आहे, पण ह्याच्यामध्ये असं काहीही कळू शकत नाही की मेल का आहे का, मुलगा आहे का मुलगी आहे. किंवा एक मोठं मिथ आहे ह्याच्याबद्दल. किंवा असं पण आहे का, म्हणजे तुम्ही संकल्प केला आणि मग तसं तुम्ही बीज तयार करू शकता? आय गेस तसंही नाही आहे. येस, प्रीकन्सेप्शन तुम्ही केलात तर डेफिनेटली चान्सेस आहेत. जे शिवाजी महाराजांची हीच स्टोरी आहे की आई जिजामातांनी हेच मागितलं आणि त्यांना तसेच मिळाले शिवाजी महाराज. तर हे सुद्धा होऊ शकतं. ओके. तर पण ह्या संस्कारांनी चेंज होणार नाहीये. जेंडर हे काही चेंज होणार नाहीये. मुलगा का मुलगी जे जन्माला येणार आहे ते येणार आहे, मेडिकली आहे. तर ते तुम्हाला आणि तुम्ही ते हॅपीली घेतलंच पाहिजे. नक्कीच. म्हणजे मला वाटतं आताच्या जनरेशनमध्ये तो भेद तेवढा राहिला नाहीये की मुलगा हाच हवा आहे किंवा मुलगीच हवी आहे. कारण आणि मुली जास्ती मला वाटतं थोडं आई वडिलांचं जास्ती प्रेमाने करू शकतात. नाही, आता तुम्ही मुली आहेत म्हटलं ते सांगणार, पण आम्ही कुठे तेवढ्यात कमी नाही आहोत म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही आणि सगळेच प्रेक्षक ॲग्री करतील. पण तो ॲक्च्युली डिबेटचा पॉईंट पण होईल. पण आता त्याचसोबतच पॅरेंटल योगा किंवा पुरुषांनी पण गोष्टी करणं किती महत्त्वाचं आहे? हा खूप छान पॉईंट आहे. सो ह्याच्यामध्ये जशी आईची प्रिपरेशन होती आधी प्रीकन्सेप्शन, तशीच बाबांचीही प्रिपरेशन होणार आहे. काय खाल्लं पाहिजे, उडीद डाळ सांगितली आहे, काही बाकी गोष्टी सांगितल्या आहेत, जे तुम्ही बीज, दोघांचंही बीजाचंच मिलन आहे. तर हे दोन्हीही आपण नक्कीच दोघांनीही ही प्रोसेसमधनं जायला पाहिजे. सेकंड पॉईंट इज, जेव्हा कन्सेप्शन झालंय तर आई जी आहे होणारी ती बऱ्याच वेळा स्ट्रेस आणि काही गोष्टी फिजिकल चेंजेस खूप होत असतात बॉडीमध्ये. त्याच्यामुळे नकळत पण जे इफेक्ट्स होत आहेत, त्याच्यामुळे जे वडील आहेत होणारे त्यांनी सुद्धा सपोर्ट केला पाहिजे. बाकी गोष्टी माहिती पाहिजे. कधी मध्ये खायला सुद्धा करून द्यायची. न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये नसेल घरी कोणी तर जी वेळ आली तर ती करून देता आली पाहिजे. या सगळ्या गोष्टी वडिलांच्या सुद्धा हे होतात. आयुर्वेदा रिलेटेड डाएट पण त्यांनी फॉलो केलं पाहिजे. आणि संगोपन जे नेक्स्ट स्टेज आहे त्याच्यासुद्धा डेफिनेटली ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे असं मला वाटतं. कारण एकच नाही आहे, आई आणि बाबा मिळूनच मूल जन्माला येते, त्याच्या दोघांचाही पार्ट इक्वल असला पाहिजे. पण आता बऱ्याचदा म्हणजे आता गर्भसंस्कार थोडासा ऑड टॉपिक आहे, पण जेव्हा तुम्ही डाएटचं विचारलं तेव्हा असं होतं की बऱ्याच फॅमिलीजमध्ये आम्ही बघितलं आहे आई छान डाएट खात असते फुल प्लेटर भरून आणि वडील स्विगी झोमॅटो खातात. मग हे कितपत योग्य आहे? जर का आपल्याला हेल्दी आणि हॅपी चाइल्ड, संस्कारित चाइल्ड जे आपण करतोय, आपल्याला जे हवं आहे,
तर त्याच्यासाठी दोघांनीही ह्याच्यावरती कष्ट घेणं गरजेचं आहे. साईड प्रेझेन्सचा तेवढा इम्पॅक्ट होतो का? डेफिनेटली इफेक्ट होतो. ओके, डेफिनेटली इफेक्ट होतोय. ऑफकोर्स नॉट इन द प्रेग्नन्सी टाईम बट बिफोर प्रेग्नन्सी, प्री कन्सेप्शन पिरियडमध्ये त्याचा इफेक्ट आहे. आणि घरामध्ये म्हणाल तर जंक फूड हे जनरली पण आपण नाही खाल्लं पाहिजे. असं जसं तुम्ही तुमच्या आजूबाजूची वातावरण आहे ते पण खूप आनंदी पाहिजे. आणि अनहेल्दी लाईफस्टाईल जनरली आपण नाही फॉलो केली तर ते सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरणार आहे घरामध्ये. करेक्ट. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे की आई आणि कशी आनंदी राहील, आणि बरोबर त्याच्यानुसार मग तुम्ही पण आनंदी असाल तर डेफिनेटली ती आनंदी राहणार आहे. तिची चिडचिड कमी झाली तर बाळ अजून हेल्दी आणि हेल्दी राहणार आहे. राईट. आणि टिल द डिलेव्हरी, कारण हा फक्त काही एकच 2 महिने 3 महिन्याचा पिरियड नाही, 9 महिने हा तसा बऱ्यापैकी पिरियड आहे. मोठा पिरियड आहे. तर त्याच्यामध्ये अप अँड डाऊन्स येणार आहेत, बॉडी चेंज होणार आहे. तर सगळ्या जणांनी हे सपोर्ट केला तर हे खूप एक छान लाईफ आपण जन्माला घालतोय त्याची तुम्ही. आणि परत एकदा किंवा दोनदा, जसं आता साधारणतः एकदा किंवा दोनदाच बेबी, तिसरं तर मी जनरली बघत नाही आजकाल. तर तुम्ही ती एकदा होणारी गोष्ट, दोनदा होणारी गोष्ट तुम्ही एन्जॉय केली पाहिजे. नक्कीच. बेबी मून पण असतं, जसं आपल्याकडे बाकी गोष्टी होतात 7व्या महिन्यामध्ये, तर ते सुद्धा तुम्ही छान प्रकारे डेकोरेशन करून आनंदी वातावरण तयार करून तुम्ही ते केलं पाहिजे. ओके. आता गर्भसंस्कारमध्ये मग डोहाळे जो प्रकार असतो, म्हणजे आपण आता सगळेच करतात डोहाळे जेवण, मग तो एक काय, म्हणजे जो जनरली मुलांना माहीत नसेल तर सांगाल असं म्हणून विचारतो, नेमकं काय असतं ते आणि त्यात काय काय होतंय? साधारणतः 7व्या महिन्यात हा केला जातो. तर ह्याच्यामध्ये तुमचे डोहाळे पुरवले जातात, म्हणजे एक वेगवेगळी अन्न पदार्थ तयार करून तुम्ही ठेवता. त्याची क्रेविंग्ज ऑलरेडी आलेली असतात. आईला काही ना काहीतरी क्रेविंग्ज असतातच. तर ती गोड असतील, तिखट असतील काही वेळेला, तर तुम्ही हे सगळे पदार्थ तयार करता. आणि असा एक गेम पण असतो की ज्याच्यामध्ये बर्फी ठेवली आहे, लाडू ठेवलाय आणि हात टच करून, इट्स अ फन गेम की ज्याच्यामध्ये तुम्ही चूज करताय काय तुमचं बेबी येणार आहे. पण ह्याच्यानंतर मात्र कुठलंच कार्य केलं जात नाही. डायरेक्टली बाळ जन्माला येतं. 7व्या महिन्यानंतर काही केलं जात नाही. 8वा महिना आणि 9व्या महिन्यात साधारणतः मुलगी आईकडे जाते, कारण तिथं कम्फर्ट लेवल असते म्हणून आईकडे जाते. आणि मग साधारणतः बाळ जन्माला आल्यानंतर 6वा महिना मुली आईकडे राहतात. पण मग डोहाळे जेवणाच्या वेळेस त्यावेळेस मुलाला किंवा जे गर्भ आहे त्याला टेस्ट सेन्सेशन आलेले असतात थोडेसे. ओके. कळतात त्यांना, कारण आई जे खाणार आहे ते बाळापर्यंत पोचणार आहे. जे साधारणतः तुम्हाला असं समजेल की जे आईनी चांगलं फूड खाल्लं आहे ते बाळापर्यंत पोचतच. आणि ते त्याला पुढे आवडतं सुद्धा. नक्कीच. तर ते हा म्हणजे खूप छान गोष्ट आहे ही, की जी आई करेल ते बाळापर्यंत पोचणार आहे. मेडिटेशन असो, खानपान असो, सगळ्या गोष्टी पोचणार आहेत. नक्कीच. म्हणजे आपण आपला जॉबसोबत या गोष्टी थोडासा वेळ काढून नक्कीच 1-1.5 तास करू शकतो. अगदीच करू शकतो. 1 तास, लोक जिमला जातातच तसंही, तर 1 तास तुम्ही डेफिनेटली काढू शकता. आता बरंच तुम्ही जिमचं नाव काढलं त्याच्यामुळेच आठवलं की कन्सिवेशन नंतर जिम केली पाहिजे का? कारण बरेच लोक म्हणतात 3ऱ्या महिन्यापर्यंत केली तरी काही होत नाही, 4थ्या महिन्यापर्यंत केली तरी काही होत नाही. पण मग कसं वाटतं तुम्हाला, काय असावं? आता तुम्ही त्यात PhD करताय म्हणून जनरली विचारतो की कसं असावं? जनरली खूप हेवी एक्सरसाइजेस बॉडीवरती इम्पॅक्ट करतात. जम्पिंग म्हणा किंवा ट्रेडमिलचे जे एक्सरसाइजेस आहेत ते थोडेसे इम्पॅक्टफुल होतात. तर तुम्हाला हे जे योगिक एक्सरसाइजेस आहेत ते फार इम्पॅक्टफुल नसणार आहेत. हे इनफॅक्ट सपोर्टिव्ह आहेत. जसं आपण बोलत आलो की जे डिलेव्हरीला तुम्हाला प्रिपेअर करताय, जो मेन पार्ट आहे. तर तुम्ही जिममध्ये जाऊन सुद्धा हे एक्सरसाइजेस करू शकता. पेल्विक बॉल एक्सरसाइजेस आहेत ते तुम्ही करू शकता. प्लस तुम्ही प्रीनेटल पोस्टनेटल टीचरकडे जाऊ शकता. असे बरेच तुमच्याकडे, वॉकिंग एक छान ऑप्शन आहे, तुम्ही चालू शकता, ते इम्पॅक्टफुल नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्विमिंगही करू शकता. ओके. स्विमिंगही तुम्ही किंवा पूलमध्ये चालणं हे सुद्धा तुम्ही एक्सरसाइज, तुम्हाला जर का आता 2-3 दिवस तुम्ही प्रीनेटल योगा करताय, बाकीचे 3 दिवस तुम्ही हे बाकीच्या गोष्टी सुद्धा ॲड ऑन करू शकता. आणि आता एक सगळ्यात महत्त्वाचं आहे, प्रत्येकाला ना फिगर कॉन्शियसनेस आहे आणि प्रत्येकाला वाटतं म्हणजे मी प्रेग्नंट झालं तरी मला तो शेप आला पाहिजे आणि आफ्टर डिलेवरी पण तो मला नंतर तसा मेंटेन करता आला पाहिजे किंवा जे ओब वाढलं आहे ते पण व्यवस्थित दिसावं. मग याच्यासाठी पण आपण ह्या सगळ्या एक्सरसाइज हेल्प करतात का, किंवा कसं ओव्हरऑल कसं असतं हे सगळं? आता डिलेव्हरीपर्यंत तर पोट वाढणारच आहे. करेक्ट.
मग 1.25 महिन्याची जी प्रोसेस आहे, बाळ जन्माला आल्यानंतर तुम्ही कंपल्सरी तुम्हाला मसाज हा रेकमेंडेड आहे, कारण वात खूप हाय गेलेला असतो. तर तुम्हाला मसाज हा सांगितलाय 1.25 महिना तरी. आईला बाळाला 6 महिन्यापर्यंत वर्षभरापर्यंत सुद्धा करू शकता. तर आईला शेक देतात, मसाज करतात. पर्टिक्युलर एक फूड असतं ते तुम्ही डाएट घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर पोटाला एक पट्टी तुम्ही बांधू शकता, ज्याच्याने तुमचा पोटाचा घेर कमी होणार आहे. आणि मग आपण पोस्टनेटलबद्दल बोलतोच आहोत, तर साधारणतः जर का नॉर्मल डिलेव्हरी झाली असेल तर एक 3 महिन्यानंतर तुम्ही एक्सरसाइजेस सुरू करू शकता. ओके. आणि जनरली आजकाल आपण बघतो की सी सेक्शन पण जास्त प्रमाणात होतं आहे. मग त्याच्यानंतर या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या कितपत हेल्पफुल ठरतात? सो सी सेक्शनमध्ये जोवर टाके ओले आहेत तोवर एक्सरसाइज तुम्ही करू शकता, कुठलीच नाही करू शकत. करू शकत नाही. ते साधारणतः 2 महिने 3 महिन्याच्या पिरियडमध्ये सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. ते सुकूनही जातात, बॉडी हील होते. मग तुम्ही त्याच्यानंतर स्लोली प्रॅक्टिस सुरू करू शकता. 6 महिन्यानंतर तुम्ही डेफिनेटली तुम्ही सगळे हे योगिक प्रॅक्टिसेस सुरू करू शकता. सो पोस्ट नेटल, प्री नेटल 9 महिने पिरियड आहे आपण सुरू केलं तर. त्याच्या आधी गर्भसंस्कार, प्री कन्सेप्शन एक पिरियड आहे 3 महिने ते 6 महिने किंवा वर्षभर. आणि पोस्ट नेटल वर्षभर तुम्ही करावं. ओके. त्याची पण पर्टिक्युलर एक्सरसाइजेस आहेत, काही सिक्वेन्सेस आहेत, योगिक प्रॅक्टिसेस आणि काही डाएट आहे, जे तुम्ही केलं तर तुम्हाला फिगरमध्ये यायला इमिजिएटली मदत होईल. वात खाली जाईल. वाता खूप खाली जातो आणि तुम्ही अगदी नॉर्मल दिसता, म्हणजे कळणारही नाही की तुम्ही डिलेव्हरी झाली तुमची. पूर्वीच्या तशाच बायका अगदी फिट दिसायच्या, कारण त्या घागरी घेऊन ऑलरेडी चालायला जायच्या पाणी आणायला. या सगळ्या गोष्टी आपण पूर्वीच्या पाहिल्या तर त्या अप्लाय करू शकतो आपण. करेक्ट. पण आता जाता जाता शेवटचा एक प्रश्न विचारायचा, कारण बरेच जण आपल्याला सांगत असतात की गर्भसंस्कारच्या वेळेस पुस्तकं वाचावीत. आता हे पुस्तक आहे मला देत असते गर्भसंस्कारचं, हे वाचून होणार आहे का एकतर संस्कार, आणि बाकीची पुस्तकं वाचून संस्कार कसे होतात? आता हे गर्भसंस्कार तर अभ्यासचं पुस्तक झालं. ओके. की ज्यांना हे ऑलरेडी माहिती आहे, प्रॅक्टिस करत आहेत, तर तुम्ही वाचून हे तुम्ही अप्लाय करू शकता. नाही तर तुम्ही कुठल्या तरी डॉक्टर किंवा प्री कन्सेप्शन पोस्ट कन्सेप्शन या पिरियडमध्ये त्या टीचरकडनं घेतलेलं उत्तम. सो बाकीची पुस्तकं हा सुद्धा खूप महत्त्वाचा पार्ट ठरतो. तर तुम्ही आत्मचरित्र, शौर्यगाथा या सुद्धा तुम्ही वाचू शकता, ज्याचे सुद्धा इम्पॅक्ट्स खूप छान आहेत. जसं आपण म्युझिक बोललो, बाकीच्या गोष्टी बोललो, तर ह्याचे सुद्धा बायोग्राफीज ज्या असतात, आत्मचरित्र, ती तुम्ही डेफिनेटली वाचू शकता, जी खूप इन्स्पायरिंग आहेत. त्या तुम्ही गोष्टी नक्कीच वाचू शकता. त्याचे इफेक्ट्स बॉडीवरती होऊन ते बाळापर्यंत पोचणार आहेत. तर डेफिनेटली वाचन हे इन्क्लूड करू शकता ह्याच्यामध्ये. जाता जाता आमच्या ज्या गर्भवती महिला आहेत किंवा कॉमन महिला आहेत त्यांच्यासाठी एखादा असा मंत्र सांगा, कारण तुम्ही खूप मंत्र मगापासून बोलता की मंत्र आणि चांटिंगचा काय उपयोग येतो, तसे काही चांट सांगितलं तर आवडतील. सो तुम्हाला संतान गोपाल मंत्र जो सगळ्यांसाठीच बेनिफिशियल आहे तो म्हणते, तो सांगते रादर. ओम देवकी सूत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनयम कृष्ण त्वामहम शरणम गतः. खूप धन्यवाद. नक्कीच या मंत्राने सगळ्यांनाच फायदा होईल. सो जो सगळी आपण रेग्युलर म्हणू शकतो, जो सगळ्या घरामध्ये आपण ऐकतो, तो एक मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. नक्कीच. हा सगळ्यात इझी मंत्र, हा सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि संतान गोपाल मंत्र पण तुम्ही म्हणू शकता. नक्कीच. थँक्यू. बोलता बोलता तुम्ही सांगितलं की चांटिंगचा उपयोग होतो, पण आता स्क्रीन टाईम हा एक जो आहे, जो महिला प्रेग्नेंट आहेत पण काम सोडता येत नाही आहे, लॅपटॉपसमोर बसायचं, स्क्रीन टाईम येतो, इन्स्टा आणि ते स्क्रोल होते, मग त्या स्क्रीन टाईममध्ये कमी करण्यासाठी अजून काय उपाय असतील तर, आणि गर्भसंस्कार त्याला कसं हेल्प करतं सांगाल का? आणि आफ्टर चाइल्डनंतरसुद्धा की किती दिवसांनी फोन दाखवला पाहिजे आणि फोन दाखवल्याचे काय विपरीत आणि चांगले परिणाम आहेत ते ऐकायला आवडतील. सो महिलांवरती सुद्धा या स्क्रोलिंग आणि स्क्रीन टाईमचा परिणाम होतो. त्याचे जे रेज असतात ते आपल्या डोळ्यातून आपल्या शरीरावरती परिणाम करत असतात. तर तुम्ही लांबून टी व्ही बघू शकता, त्याच्यावरती मंत्र चॅन्ट्स, मंत्र जागर लावू शकता. त्याच्यानंतर मुलांवरती सुद्धा ह्याचा परिणाम होतो. साधारणतः त्यांची जेव्हा वाढ होत असते तर शक्यतो 3 ते इव्हन 5 वर्षापर्यंत स्क्रीन हा दाखवला नाही पाहिजे. तर तुम्ही त्याच्या बदल्यात तुम्ही टी व्हीवरती त्यांना एखादा तास, अर्धा तास तुम्ही टी व्ही दाखवू शकता, ज्याच्यावरती वेगवेगळी छान भजन बेबीज म्हणून एक चॅनल आहे, बाकी काही चॅन्टिंग चे चॅनल्स आहेत,
तुम्ही ते त्यांना ऐकवू शकता. ह्याच्याने त्यांच्यावरती परिणाम होणार नाही, ॲजिटेशन ह्याच्याने खूप कमी होतं आणि त्यांच्या विकासासाठी सुद्धा हे खूप छान मेथड आहे की टी व्हीवरती लावा किंवा तुम्ही ब्लूटूथ स्पीकर असेल तर त्याला कनेक्ट करून सुद्धा तुम्ही लावू शकता की जेणेकरून घरामध्ये ते व्हायब्रेशन येत आहेत, जेणे तुम्ही टी व्ही हा बघतच नाहीत. कारण डोळ्यावरती सगळ्यात पहिला आपला अवयव हा डोळे, ज्याच्यातनं आपल्याला सगळं बॉडीमध्ये जातंय. तर त्याची गरज नाही आहे. त्यांना जग बघू द्या, बाहेर फिरू द्या. त्याचे इफेक्ट्स खूप छान आहेत. तर तुम्ही ब्लूटूथ स्पीकरला सुद्धा तुम्ही लावू शकता. ओके. पण आता बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं असतं की आमचा मुलगा खातच नाही फोन दाखवल्याशिवाय, म्हणजे आफ्टर ते, आणि महिला पण आजकाल काही असेल ते स्क्रोल करत खात असतात. ओके, मग अशा वेळेस मुलांसाठी काही ॲक्टिव्हिटीज आहेत का, म्हणजे या योगाच्या थ्रू, ज्यांनी त्यांचं टाईम मॅनेज होईल तो? कारण मग त्यांना एवढा वेळ काय करायचं, काय कसं करायचं? ह्याच्यामध्ये ॲक्च्युली सगळी फॅमिली एकत्र बसली तर त्यांना स्क्रीनची गरजच पडणार नाही. कारण त्याचा तुम्ही अन्नाशी सुद्धा तुम्ही त्याचा परिणाम होतोय आणि सगळे एकत्र तुम्ही बोलत फार न बोलता पण बोलत तुम्ही जेवण करू शकता. प्लस तुम्ही जेवताना आधी सुद्धा मंत्र जो आहे वदनिक बल घेता तो म्हणू शकता. त्याच्याने जेवढं तुम्हाला अन्न पाहिजे आहे तेवढं मुलं खाऊ शकतात. त्यांना काय ओव्हर फिडिंगची गरज नसते. त्यांच्या बोटांनी स्वतः खात असतील तर तेवढं अन्न त्यांना इनफ असतं, जेणेकरून स्क्रीन हा येणारच नाही. बाकी काही ॲक्टिव्हिटी म्हणाल तर थोडेफार तुम्ही चांगल्या एखादी गोष्ट सांगू शकता जेणेकरून त्यांचं माइंड तिथे जाईल. पण आफ्टर सम टाईम त्यांनी अन्नाशीच त्यांचा संबंध आला पाहिजे की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू वाढत जाईल. आता मुलांना जर का त्यांचा विकास करायचा असेल तर त्यांना नॅचरल गोष्टींशी खेळू द्यायला पाहिजे. मग तुमच्याकडे गच्ची असेल तर त्यांना मातीशी खेळू द्या. पाणी एका पेल्यामधनं दुसऱ्या पेल्यामध्ये, हा पण एक खूप छान गेम आहे ज्यांचं दोन्ही ब्रेन ह्याच्यामध्ये ॲक्टिवेट होतात. हे सोडून सँड गेम्स असतात त्याच्यामध्येही त्यांना खूप छान वाटतं. उड्या मारणं हे मुलांना खूप आवडतं, ते करू शकतात. हे सोडून नेचरमध्ये वॉकला घेऊन जाणं, टेकड्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, टेकड्यांवरती फिरायला घेऊन जाणं, ह्या खूप छान गोष्टी आहेत. आणि त्यांना कटिंग पण तुम्ही करायला देऊ शकता. जे फूडशी आपण जे बोलतोय की त्यांना अन्नाच्या बद्दल छान वाटलं पाहिजे तर त्यांना फ्रूट कटिंगचे बरेच आजकाल असे येतात गोष्टी की जे युजर फ्रेंडली आहेत फॉर किड्स, तर ते तुम्ही त्यांना कटिंगसाठी देऊ शकता. ते कट करतील तर त्यांना वाटेल अरे मी कट केलंय, मीच भेळ बनवतो. तर ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही इन्क्लूड करू शकता. कपडे धुणे हा पण त्यांच्यासाठी एक खूप छान एक्सरसाइज आहे, कारण ते मलासनमध्ये बसणार आहेत आणि धुणार आहेत. तर हा पण एक मुलांसाठी खूप छान एक्सरसाइज आहे. हे सोडून वॉटरिंग द प्लांट्स, झाडांना पाणी घालू शकतात. जे आपले घरचे जे रेग्युलर सगळे चोर्स आहेत त्याच्यात त्यांना तुम्ही डेफिनेटली इन्क्लूड करू शकता. म्हणजे इन्स्टेड ऑफ असंच कर ओरडण्यापेक्षा कर, ठीक आहे पसारा झाला तर मी आवरेल आणि तो आपण दोघं मिळून आवरूया, पण कर इन्स्टेड ऑफ स्क्रीन. हे नक्कीच छान आहे. म्हणजे तो पसारा करतोय म्हणून त्याला काहीच न करू देण्यापेक्षा कर, आपण दोघं मिळून तो आवरूया. बरोबर. एक अशी गोष्ट सुद्धा मी पाहिली की मुलांना 1 वर्षापासनं खायला द्या अन्न पुढे, स्वतः त्यांना खाऊ द्या. जरी घाण झालं, खालचं आपलं घर तर स्वच्छ असतं, खाऊ द्या खालचं सुद्धा विदिन फ्यू सेकंड्स, जेणेकरून त्यांचा अन्नाशी एक छान रिलेशन तयार होईल. आणि मग हळूहळू त्यांना ते आवडायला लागतं, कारण त्याच्यात टच आहे अन्नाशी. भात कसा असतो, भेंडीची भाजी कशी असते, पोळी कशी तोडे, मग ते ऑटोमॅटिकली स्वतः खायला शिकतात. तुम्हाला 5 वर्षापर्यंत काही लोक फीड करत असतात की बाबा मी तुला खायला घालतो, तर त्याची तुम्हाला गरज पडणार नाही. त्यांना स्वतः त्यांचं इतकं छान रिलेशन तयार होईल अन्नाशी की ते स्वतः जेवण करायला लागतील आपल्या हाताने, स्पून न वापरता. हाताने जे आपलं सलायवा ग्लँड जी सिक्रेट होते ते बेनिफिशियल आहे डायजेशनसाठी, सो ते स्वतः खायला लागतात. नक्कीच. खूप खूप धन्यवाद आदिती, तुम्ही इथं आलात आणि आमच्यासोबत या सगळ्या इन्साईट शेअर केल्यात आणि गर्भसंस्कार म्हणजे काय, त्याचं काय महत्त्व आहे आणि ते का करावं हेही शेअर केलं. कारण आजच्या युगामध्ये एक सुदृढ बालक जन्मानं येणं जसं गरजेचं आहे तसंच ते संस्कारी बीज जन्माला येणं पण खूप गरजेचं आहे. कारण आपण आज बघतोय समाजात खूप साऱ्या विपरीत गोष्टी घडत आहेत, चालू आहेत. त्याचबरोबर स्ट्रेस लेवल हा खूप वाढला आहे, डेडलाईन वाढल्या आहेत लोकांच्या कामाच्या, त्यांना त्यांचे वेळेच मॅनेज करता येत नाही. पण ह्याची सुरुवात जर आपण लहानपणापासून कुठे कुठे केली, आणि सगळ्यात महत्त्वाचं या संस्कारांमध्ये
तुम्ही कुठेतरी आईवडिलांना त्यांची लाईफस्टाईल कशी होलिस्टिक किंवा कशी योगाकडे आणता येते, जे खूप महत्त्वाचं आहे. कारण मला वाटतं आपण म्हणतो एखाद्या गोष्टीची 21 दिवस प्रॅक्टिस केली की ती लाईफस्टाईलमध्ये बदलते. तर तुम्ही ती 9 महिने प्रॅक्टिस करायला लावताय, म्हणजे ते किती अंगवळणी पडणार. आणि एकदा गोष्ट अंगवळणी पडली तर त्याचे कष्ट वाटत नाही आहेत, ते करायला सांगताय. त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. त्याचबरोबर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते सांगा. आदित्यताईचे जे क्लासेस आहेत त्याचा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका, जिथे आम्ही असे इन्साईट्स आणि काही BTS टाकत असतो. तर भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तो कुठला हवा आहे ते तुम्हाला सांगा. आणि आजचा एपिसोड आवडला असेल तर खाली थम्सअप द्यायला विसरू नका. धन्यवाद.